भाई नमस्ते. नमस्ते. कितवा भार आहे आपला हे? दुसरा. दुसरा. किती फॉर्मचं काय नियोजन? आता आता 2,000 कमी 2 लाख बसले बघा. ह्याच्यात का? 2,000 कमी 2 लाख. 1,98,000. 98,000 बरोबर. दुसरं नियोजन बांधायचं भारी केलंय. भारी करावंच लागलं, त्याशिवाय मालच निघत नाहीत. काय करायचं? चालायला आलं असतं का? अजिबात नाही. पाठीमागल्या 15 दिवसापूर्वी आलतो त्यावेळेस असं पूर्ण हे काढले तिकडं जाम सगळं पॅक झालं होतं ना? सगळं पॅक एकदम जाताच येत नव्हतं. स्टेजिंगला आणि ते खर्च भरपूर आहे. लय भरपूर खर्च केलाय लय. फॉर्म एका झाडाला किती फॉर्म असेल अंदाजे? एका झाडाला असेल की 100, 150, 150 सोडा वरती 100, 150 आसपास असेल. हा. वाटतंय का हे किती भारत झाड असतील? 2-4 भाराचे झाड असतील असं वाटतंय. पण 4 भाराचे. हा आपला दुसराच भार आहे. दुसरा भार. दुसरा. एवढी मोठी झाड किती फूट आहे ती? आता काय तुम्ही हात वरती केला तरी ते हाताला येणार ना. हे काय इथवर जातंय. दुसरा भार आहे. माणसाला वाटतं चौथा भार असेल, चौथा भार पाचवा. असेल. हा. दुसऱ्या भाराला किती फॉर्म आहे आपला सगळा? आता हे काय 1,98,000. हे बघा. 1,98,000. हे बघा असं झालंय बघा. मग 15-20 दिवसात वाटतंय चालू होईल? 10-15 दिवसात वाटतंय तसं. हा. आता दर किती भेटत काय काय माहिती? ते दराचं काय आपल्या हातात आहे. जे काय भेटल ते भेटल. माल किती टन अंदाज किती टन निघत? अंदाज आहे कमीत कमी धरला 40. हा. जास्तीत जास्त 50, 45-50 कडे जाईल. 45-50 टन. हा टन. किती झाडात? 1,500 झाडात फक्त. हा. रोप लावून मग आज किती 18-20 महिने झालं का? 18 महिने झाले की. 18 महिन्यात दुसरा भार आहे आपला. दुसरा भार आहे. हा. पहिला 25 किती टन गेलता? पहिला गेलता 27 टन. 27 टन. हम्म. त्यावेळेस दर काय भेटलेला आपल्याला? 52, 50, हा. 40, 42 असं भेटला होता. होय. आता 45-50 टनापर्यंत बी जाईल. 45-50 टनाला जाईल बघा आता. हा. उलटा लागा. दराची सरासरी काय राहिलं वाटतंय? काय अंदाज? दराचं तर काय सांगता येत नाही, पण ते 50-60 चालूच आहे आता म्हणते ती. मग काय नाही, होईल थोडा ते. दिवस आला 45-50 चालू आहे. हा 45-50 असं. आपल्याला कितीची अपेक्षा आहे? किती राहावं? सरासरी 50 ने जर मिळालं तर आपल्याला भरपूर झालं. 50चा अवघड आहे. 40 ने शेवटी मग काय इलाज नाही. 30-40 जरी राहिला हम्म. तरी बरं होईल. तुम्ही बुडापासून ते पाकवरती शेंड्यापर्यंत धरलाय माल. शेंड्यापर्यंत माल धरलेला गेलेला आहे. तर लय तोडून टाकलाय. लय किती तुटला असेल? इतका तोडून टाकलाय जवळजवळ 3 लाख बसला असता फॉर्म. 3 लाख बसला असता 1500 झाड. 1500 तुम्ही नाही का म्हणायचं पुढं होऊन तोडा, पुढं होऊन हा. तोडा. पुढं होऊनच तोडलं आम्ही. हा. असं तोडलं की आम्हाला बी परत लय वाटा लागला. हा. एक 8 फुटापर्यंत बांबू किती फुटाचे आहेत आपले? बांबू 9 फुटाचा आहेत. 9 फुटापर्यंत 9च्या वरच हाईट गेली का? हो काय? 9च्या बांबूच्या वरच. वरच गेली. काय 10 फुटापर्यंत तुम्ही दुसऱ्या बहाराला हाईट नेली. हाईट नेली. हा आम्ही प्रयत्न केलाय भरपूर, पण आता काय हम्म. आता काहीच टेन्शन नाही. माल काढायला माल फिरायला काढायला. येते सगळं होतंय आता. हा. काय नाही, काहीच म्हणजे काहीच नाही आता. छटणी घेऊन तुम्ही 10 फुटापर्यंत झाड नेलंय. नेलंय. हा हे सोडा बर. हो का असं एक एक कसं झालंय हे का. भारी माल आहे. भारी माल. गेल्या वर्षी चांगला निघलेला का माल? चांगला निघाला गेल्या वर्षी. ह्या वर्षी चांगला आहे. गोल लमकुळा बिमकुळा तसला काय माल अजिबात आपल्यात? कुठं बघायच नाही. सगळा अजिबात नाही. कुठं बघायच सुद्धा नाही. लमकुळा. माझं लय लक्ष होतं पण नाही. शिरा बिरा काय? अजिबात नाही तसलं. सगळा गोल आणि शायनिंगचा माल. शायनिंगचा माल आहे सगळा. दुसऱ्या बहाराची बाग आहे. हाईट 10 फुटापर्यंत गेली. वाटत पण म्हणजे नाही, केवढ्या पण नाही तसं पण कलर कष्ट केलेलं आहे भरपूर. फॉर्म बसला 1,98,000. अपेक्षा 40-50 टन माल निघाल, पण कमीत कमी 40 टनाला तर अजिबात 1 टन पण माल कमी निघणार नाही. दुसऱ्या भारात 1,500 झाड माल. आहेत. बहिरान किती हो? म्हणजे तसं 1.5 एकरात बसवलंय. हा. 1.5 एकरात बसवलंय. ही बाग आता किती एकरात आहे पूर्ण? 1.5 एकरात. 1.5 एकरामध्ये 15 झाड आहेत का? 15 झाड आहेत. तुम्ही स्टेजिंगचं हे बांधायचं नियोजन भारी केलं. झाडात पण जर बांधलं नसतं तर मालच काढायला नाही, लागला. कसं मालच काढता येत नाही हो. काय म्हणजे कसं कोणाला पे करून नाही चालत. मग काय करायचं. पूर्ण बुडापासून ते वरतीपर्यंत माल आहे. एक बुडापासून माल आहे बघ पूर्ण. तरी पण राहिलाय माल. राहिलाय हे काय राहिलेला. लय राहिलाय माल. कटाळलो सगळे आता. तोडून तर वैतागलोच आम्ही. हा. तोडूच वाटा नाही माल.
हे काय कसल्या गोट्या त्या बघितले दोन हे हाईच माल आपल्याला तोडणं अवघड होईल. अवघड तर होईल. पुढचं शेंडा मारून झाडाचा विषय नाही नाही त्याचा तर विषयच नाही कारण मग झाड कुठं जाईल परत आहे का ना. हा. हे तर पेरू लावलं तर भाई असं नियोजन असेल तरच पैसे आहेत हा. नाहीतर उग जग करताय ना आपलं पैसे होत्याल. लोकांचं 10 लाख झालं आपलं बी तेवढंच होतील पण तेवढं कष्ट घेतलं तर 10 काय 10 पेक्षा पण जास्त होते. 10 काय 20 होत्या लगी हा पण नियोजन बी पाहिजे ना तसं नियोजन पाहिजे. हा. आता ह्या झाडातनं तुम्हाला चालायला येत नव्हतं पण तुम्ही पूर्ण मोकळं करून टाकलं. काय करून टाकलं सगळं किती पण डोकं माल- चालवलं ना हा अशा ना असं आहे. हा ते आता बायांनी बांधू शकलं नसतं हे. मी गडी लावून बांधलंय पूर्ण सुतोळ्या. पूर्ण सुतळी हा पूर्ण सुतळी आणि ते झाड मध्ये फांद्या सगळ्या खाली होत्या. सगळ्या खाली असं डोळा तिथलं तिथलं काय दिसत नव्हतं. आता ही काय? काढल्या कडाची त्या कडाला दिसतंय बघ. दिसतंय असा विषय आहे. स्टेजिंगचा फायदा माल बिल खाली पडत नाही ना, अजिबात पुढे आता शक्यच नाही कसं पडायचं हो. खराब होत नाही. तरी इकडून तिकडून सारखं लक्ष आहे बांबूवर हम्म. कुठं पडतंय कुठं रेलतंय कुठं काय होतंय तरी अजून लोड आला नाही. लोड नाही आल्यावरती लोड काय आहे नाही, काय होणार. होणारच की विषयच नाही गेल्या वेळेस आपले मेका उपसलेले ना होणारच हळूहळू ती झाडाला 100, 100, 150 आसपास फळं आहे 150च्या आसपास फॉर्म लावलाय तुम्ही दुसऱ्या बहाराला. कारण तोडूच वाटा ना आता कुठवर तोडता हा आणि एकेकांना माल नाही गळ झाली सगळी हा आणि आपल्याला एवढा माल आहे ते कसा तोडावा ही प्रश्न पडतोय तरी आपण किती तोडला असेल झाडा 100, लय लय तोडला लय 300 फॉर्म बसत होता. 3,000 बसा 3 लाख बसत होता फॉर्म हा आपण 1,98,000 98,000 बसवलाय ते बी बळ बसवलाय तुमच्या सांगण्यानुसारच पूर्ण बाग अशीच आहे कुठं म्हणजे हे नाही हे वाटत नाही पण चारी तुमचं कोपऱ्या. दुसऱ्या बहाराचं असं हे काय करायचं पाणी किती सोडताय 2 तास सोडतोय फक्त पाणी वापशानुसार. वापशानुसार जास्त बी नाही आणि कमी नाही जास्त बी नाही कमी बी नाही हे असं दिसतंय पण लय गारी गारी हो काही हम्म, हां हे पाणी चालू असताना असं दिसतंय हम्म. पण पाणी बंद केलं की ओढून घेते ओढून घेतंय. ते त्याला भूक तेवढी आता माल फुगवायचा. माल फुगवायचा आहे लय भूक आहे ह्याला कुठंच दिसत नाही पाणी बंद केलं की चालू असताना दिसतंय पाणी पडतंय बाबा चालू आहे. रान कसं मुरमाड आहे ना आपलं थोडं. मुरमाड आहे दोन्ही मिक्स आहे हा हा. नाही दोन्ही मिक्सच येत आहे नुसतं मुरवाड बी नाही लय काळं बी नाही पेरू फायदा आहे का परवडतो का? चांगलं परवडतं एवढे पैसे कशात होते राव कशातच होत नाहीत हा आणि तसा विचार केला तर डाळिंबाला बी मागं टाकते हे तसा डाळिंब. विचार केला तर बरं का हा लय औषध डाळिंबाला तर दिवस उगायच्या आधी औषध मारून मोकळं पण डाळिंबाचं पण चांगलंच आहे त्याचे पैसे होतात. नाही होते की चांगलं त्याचं होते ह्याला फक्त आजचं उद्या किंवा 4 दिवसांनी केलं तरी होत आहे. होत आहे हा असं आहे ते हा. डाळिंब द्राक्षाला आजचं आजच झालं आजच्या आजच झालं पाहिजे तसं ह्याचं कसं आहे 4-8 दिवस लांबलं ते काय अडचण. काय अडचण नाही कारण का मजूर मिळत नाही तो विकायला काय अडचण. नाही काय नाही व्यापारी आल्यावर आपलं घेऊन जागेवरती. जागेवर घेते हम्म. गेल्या वर्षाचा तर एक बी असा कॅरेट मध्ये गेला नाही माझा माल हा. एक बी पेरू असा हम्म. सगळं बॉक्स पॅकिंगला दिल्लीवाल्यांनी नेला हा स्टेजिंग टिकत नसतं बाई. नसतं ना हाय बांबू शिल्लक ठेवल्यात मी तसं नाही. मेकांना तुम्हाला हा, नाही सारखं लक्ष आहे राव असं कसं कुठलं वडलंय कुठं काय झालंय काय अजून लोड नाही ना आला. लोड आल्यावरती मग एवढं थोडं नुकसान होणारच आता पडल्यानंतर हे असं तसं कुठं असं मोकळं ठेवलंच ना. प्रत्येक झाडाला माल आहे. प्रत्येक झाडाला माल आहे एक सगळं बी चुकून असं नाही ह्याला नाही 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 अजिबात झाडाला माल नाही. हं, हं, हं. रोप लावताना केवढं होतं? हे लय लहान होतं असं एवढंच होतं एका इथेपर्यंत. नाही ईद बर बी नव्हतं इथेपेक्षा लहान रोप लहान रोप तुम्ही फक्त बांबूच्या वर नेलंय. वरने 10 फुटाच्या वर रोप दुसऱ्या बहारात नेले ते. नाही आता पुढच्या वेळेस माल बघूया. बी तेवढा निघतोय ना. माल बी निघतोय ना तेवढं तुम्ही असं काय तेव्हा 1.5 एकरामध्ये 40 टन काढताय म्हणल्यावर जाती राहणार. दाटे राहणारच मग माल कसं निघणार मग असं बी आहे ना मग तुम्ही लय लांब अंतर झालं तर मग माल निघणार नाही ना ह्याला उन्हाची बिनाची काय अडचण येईल का काहीच नाही येणार आता अजिबात. काहीच येणार नाही दाटीमुळं? दाटीमुळं इकडलं तिकडं ऊन लागायचं काय विषय. काहीच विषय नाही ह्या झाडात सावली ह्या झाडाला येते दुसऱ्याला. हा दुसऱ्याला त्याच्यामुळे काय विषय येत नाही आपण एवढा फॉर्म लावलाय झाडं बिडं काय ट्रेस मध्ये गेले ते जळतंय काय विषय. नाही तसलं नाही काय एवढा काहीच- फॉर्म लावून बी काय नाही अजिबात नाही काय बघा. एकही झाड जळलं नाही काय विषय. नाही कुठं बघा की मला दाखवा की झाड असं आहे का कुठं बिगर फळाचं कुठं काय पूर्ण शेंडा चालू आहे. पूर्ण शेंडा चालू आहे का
शेणखत टाकलेलं ना ह्याला शेणखत भरपूर टाकलेलं आहे. शेणखत नाही हो का, ही तोडलेला माल आहे सगळा, दिसतोय का? खाली पडलेला. हा, खाली पडलेला. इतकी गोटी तोडली की मापाच्या बाहेरच. हो भाई, लय लय माल तोडला भयान. आता पुढल्या वर्षी ते काय मला वाटतं 3-4 लाख लागू शकते फॉर्म ना. हा, पुढल्या वेळेस. पण पुढल्या वेळेस नियोजन असं करायचं की लय जबरदस्त. हे झाड एवढंच आलं पाहिजे आणि फळ तर जास्त आलं पाहिजे. पण माणसांना वाटत नाही की 18 महिन्यात झाड एवढी असते. नाही, कधीच. माणसं म्हणणार हे जास्त वय. नाही 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 नाही, समोरच आहे की आपण काय करू, आपण आपल्याला कोण काय देणार आहे खरं काय ते. हे वाटतंय 3-4 वर्षाची बाग आहे. नाही नाही नाही, कुठलं फांदी किंवा कुठलं काय काढी कायच राहिलं नाही, कायच राहिलं नाही. प्रत्येकाला फॉर्म आहे. प्रत्येकाला फॉर्म आहे. ते बी चांगला क्वालिटीचा माल आहे अजून. सगळा गोल. हा, गोल एकदम. शिरा बिरा नाहीत नाही. अजिबात नाही, कुठंच नाही. कसला माल पाहिजे आणखी. बघा हे बघा. गोल अजून एकदम, कलर बी आलाय त्याला. साईज मीडियम आहे. मिडियम आहे अजून, म्हणजे टाइम आहे ना अजून. शायनिंग चकाकी एक नंबर. सगळं एक नंबर. अजून भरायचं आहे ते अजून. बरंच.